समजला का? असं आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे जे माझे सहकारी आहेत ते सगळेजण कोणाचं ना कोणाचं तरी नाव सांगत असतातच. ते सांगतात. मी परत तेच सांगतोय की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे. 2019 नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मी मध्यंतरी एका कुठच्यातरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो. त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो. माननीय बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं. मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं. बसलेले सगळे आमदारच होते. मध्यंतरी मला एक कुठे होतं पुण्यात, ते तुमचं नाट्यसंमेलन होतं ना, त्या नाट्यसंमेलनावर मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं, म्हटलं 5-6 जण होते. आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. तर मी त्यांना विचारलं कुठल्या. ते 3 जण बोलले आम्ही पवार साहेबांचे. दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे. इतका मेस झालेला आहे. अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही. महाराष्ट्रातील जनतेने कधी पाहिलं नाही.